सो हॅलो गाईज, आज आपण फर्स्ट ऑफ ऑल 12चा पार्ट 2चा डिफरंटिएशन चॅप्टर स्टार्ट करणार. डिफरंटिएशन म्हणजे काय? तर डिफरंटिएशन म्हणजे एखाद्या मोठ्या फंक्शनला एका छोट्या याच्यामध्ये त्याच्यावर रूपांतर करणं, यालाच आपण डिफरंटिएशन म्हणतो. आणि डिफरंटिएशनला सुरुवात करण्याच्या आधी जर आपल्याला कोणती गोष्ट माहीत असावी अशी पाहिजे असेल तर ते आहे फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म म्हणजे स्टँडर्ड फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन. या जर गोष्टी तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला डिफरंटिएशन खूप इझी जाणार आहे. फक्त हे तुम्हाला तोंडपाठ व्हावे. तर आपल्याला इथं दिलं की वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि dy dx एफ डॅश ऑफ एक्स. तुम्ही बघू शकता की एफ ऑफ एक्स असेल तर त्याचं एफ डॅश ऑफ एक्स करताना त्या एक्सच्या जागी आपण कोणतं कॉन्स्टंट घ्यायचं किंवा कशा पद्धतीनं जेव्हा एखादं इक्वेशन असेल तर त्याला आपण कशा पद्धतीनं सॉल्व्ह करू अशा पद्धती. जर तुमच्या इक्वेशनमध्ये एक्समध्ये जर सी हा कॉन्स्टंट असेल तर तो आपण 0 घ्यायचा. नेहमी एक्स हा 0 घ्यायचा. जेव्हा केव्हा आपल्याला एक्स रेस टू एन ह्या फॉर्ममध्ये डेरिव्हेशन विचारलं जाईल तेव्हा त्याचं डिफरंटिएशन करताना एन हा जो एन आहे एन एक्स रेस टू एन -1 या पद्धतीने घेतलं. जेव्हा की ना 1/x असेल तेव्हा -1/x². जेव्हा 1/x रेस टू एनच्या फॉर्ममध्ये असेल तेव्हा -n/x रेस टू n+1. जेव्हा √x असेल तर 1/2√x. आता ह्याच्या पद्धती बघा, साइन एक्स असेल तर कॉस एक्स असेल तर -sin x आणि tan x असेल तर sec²x. आता तुम्हाला डिफरंटिएशन करताना फर्स्ट फॉर्मचं करताना जेव्हा केव्हा सी असेल तेव्हा त्याचं जेव्हा डेरिव्हेशन करतं तेव्हा मायनस असतं, साईनचं कॉसचं साईन. बट लक्षात ठेवायचं सीचा काय होतो मायनस होतो आणि टॅनचा sec²x. त्याच पद्धतीने इथं पण बघा, सेक एक्सचं असेल तर सेक एक्स टॅन एक्स. कोसेक एक्स हा सी असल्यामुळे इथं काय येणार कोसेक्स एक्स कॉस्ट एक्स. कॉट एक्स असेल तेव्हा मायनस कोसेक²x. आणि हे एक लक्षात ठेवायचं, ई रेस टू एक्सचं कधीही फंक्शन चेंज होत नाही. डिफरंटिएशन करताना ते ई रेस टू एक्सच राहतं. आणि जेव्हा ए रेस टू एक्स असते तेव्हा ए रेस टू एक्स लॉग ए होतं. याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. ई रेस टू एक्सचं तसंच राहतं, ए रेस टू एक्सला ए रेस टू एक्स लॉग ए होतं. लॉग एक्स असेल तर 1/x होतं आणि लॉग ए असं अशा पद्धतीने असेल तेव्हा 1/x लॉग ए अशा पद्धतीने होतं. ओके, हे आहे सब स्टँडर्ड फंक्शन. हे तुम्हाला पाठच करावे लागते, हे तुम्हाला लक्षातच ठेवावे लागते आणि हे जर तुम्हाला समजलं तरच आपण पुढं वळू शकतो. सो आपण स्टार्ट करूया. सो आपण नेक्स्ट पॉईंटला वळणार आहोत, ते आहे रूल्स ऑफ डिफरंटिएशन. आता हे तुम्हाला कशा पद्धतीनं सोडवलं हे तुम्हाला आपोआप कळेल. फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा की कशा पद्धतीनं असतं. जेव्हा केव्हा तुम्हाला विचारलं जाते डिफरंटिएशन फंक्शन ऑफ एक्स सच दॅट, जेव्हा तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये दिला असेल प्लस मायनसच्या इंटूच्या किंवा डिवाइडच्या ह्या फॉर्ममध्ये दिलं असेल तर ते कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं हे आपल्याला दिलं. हे तुमच्या लक्षात ठेवलं तर पुढे खूप सोपं आहे. बघा, जेव्हा आपल्याला डिफरंटिएशन करतो तेव्हा dy dx du dx प्लस मायनस dv dx. आता खाली एक्स का घेतलं तर हे काय सांगितले, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. कुणाबरोबर डिफरन्स म्हणजे कुठल्या ह्याच्यात करायचं तर एक्स बरोबर आपण खाली डेबी एक्स घेणार. जेव्हा कधी कधी इथं वाय सुद्धा येतो तर तो सुद्धा आपल्याला त्या पद्धतीनं बदलावा चेंज करावा लागतो. जेव्हा केव्हा मल्टिप्लाय असेल तेव्हा काय करायचं तर यू फर्स्ट जो आहे तो तसाच ठेवायचा, दुसऱ्याचं डेरिव्हेशन घ्यायचं प्लस करायचं. बघा, मल्टिप्लिकेशन असतं तेव्हा डेबी प्लस करायचं आणि जेव्हा डिवायडेशन असतं तेव्हा मायनस करायचं. आणि याच्यामध्ये काय करायचं, पहिला जो असतो तो तसाच ठेवायचा, दुसऱ्याचं डिफरंटिएशन घ्यायचं प्लस करायचं, पहिला जो दुसरा आहे तो तसाच ठेवायचा, पहिल्याचं डेरिव्हेशन घ्यायचं. अशा पद्धतीने आपण मल्टिप्लाय करू शकतो. डिवाइड सुद्धा सेम आहे. पहिल्याचं बघा, जो खालचा असतो त्याचं पहिला आहे तसंच ठेवायचं, पहिल्याचं डिफरंटिएशन घेतलं, मायनस वरचा आहे तसाच ठेवला आणि दुसऱ्याचं डिफरन्शिएबल घेतला. आणि लक्षात ठेवायचं, डिवायडेड करताना आपण नेहमी विसरून जातो की अपॉन v² असतं. एवढं लक्षात ठेवायचं, इथं प्लस असतो इथं मायनस असतो आणि प्लस मायनसमध्ये जे प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. ओके, पहिलं ॲज इट इज दुसऱ्याचं डेरिव्हेशन प्लस दुसरं ॲज इट इज पहिल्याचं डेरिव्हेशन. ओके, सो नेक्स्ट. सो आता आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे की आतापर्यंत जे आपण बघितलं ते आपल्याला कितपत समजलं आहे किंवा कशा पद्धतीने ते सॉल्व्ह करायचं हे समजत नाही. खूप वेळा आपल्याला फॉर्म्युले समजतात बट ते कशा पद्धतीने यूज करायचे हे आपल्याला खूप वेळा समजत नाही. तर आपण ते पद्धतीनं करूया. जेव्हा केव्हा तुम्हाला असा क्वेश्चन येईल की डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला बघा क्वेश्चन येणार, ओके, हा आपल्याला क्वेश्चन येणार आणि असं आपल्याला डेरिव्हेशन. आता आपल्याला डिफरन्शिएशन करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, हा आपला क्वेश्चन आहे आणि इथून आपण सॉल्व्ह करा. पहिल्यांदा काय करायचं,
आपण लिहिणार डिफर विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये जे आपल्या याच्यामध्ये जो x²+5 आहे, बरोबर का नाही. आपण पहिल्यांदा डिफर करून घ्या, एक एक स्टेप हळूहळू. तर डिफरन्शियल करताना याचं काय येणार, dy. विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे आपण, एक्स, म्हणून काय येणार dy/dx इज इक्वल टू डिफरन्शिएबल √x²+5 विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, विथ रिस्पेक्ट टू आपण काय घेणार आहोत, एक्स घेणार आहोत. डिफरन्शिएबल करताना पहिली पायरी हे करायची, फर्स्ट आपण हे लिहायचं डिफर विथ रिस्पेक्ट टू एक्स, दोघांना डिफरंटिएशन करून पहिलं द्यायचं, आणि नंतर ना काय करायचं, जो की काही ह्याच्यामध्ये जो काही आहे x²+5 पहिल्यांदा त्याचं डिफरंटिएशन करायचं. आता आपण जे सोडवणार आहोत ते कशाच्या फॉर्ममध्ये आहे, √x फॉर्ममध्ये. √x फॉर्ममध्ये म्हणजे मला मी आधी सांगितलं की आपल्याला फॉर्म्युले माहीत असावे लागतात. √x फॉर्म्युला येतो 1/2√x. मग ह्या पद्धतीने आपण करणार आहोत. इज इक्वल टू याचं काय येणार, डिफरंटिएशन अख्ख्याचा आधी करणार. 1/ काय येणार आपलं 1/2√, हा एक्स आपण अख्खा कन्सिडर केलाय, जो की येणार x²+5. पण जोपर्यंत इथं एक्स येत नाही, आपल्याला इथं संपलेलं नाहीये, आपण एक्सच्या जागी ही टर्म घेतली x²+5, त्याचं पुन्हा डिफरन्शिएबल आपल्याला करावे लागणार आहे. म्हणजे जी कांती आपण एक्सच्या जागी टर्म, आपल्याला माहिती आहे √x इज इक्वल टू 1/2√x येतं. म्हणजे आपण एक्सच्या जागी जी टर्म घेतली आहे त्याची पुन्हा डिफरंटिएशन करायचं. ओके, इज इक्वल टू 1/2√x²+5 इंटू, आता x²+5चं डेरिव्हेशन काय येणार बघा पुन्हा. एक्सचा जेव्हा x⁻n आहे म्हणजे एक्सचा स्क्वेअर आहे, तेव्हा काय घेतलं जातं n इंटू x⁻n−1. मग हेच घ्यायचं, एक्सचा स्क्वेअर प्लस 5चं डेरिव्हेशन काय येणार 2x⁻2−1 1+5. म्हणजे इथं काय येणार 2x+5. आणि याचं आपण काय करणार आहोत, आता मल्टिप्लाय करणार आहोत. मल्टिप्लाय करणार आहोत म्हणजेच काय होणार, हे आहे 2x+5. 5 आहे बघा, आपलं पुन्हा हे चाललं. जेव्हा केव्हा कॉन्स्टंट असतं तेव्हा आपण काय कन्सिडर करायचं 0. म्हणजे 2x आहे ते इकडे आल्यावर 2x/2√x²+5 होणार 2 गेट कॅन्सल इज इक्वल टू x/√x²+5. म्हणजे काय करायचं, फर्स्ट आपल्याला समजलं पाहिजे की ते कशा पद्धतीने आपल्याला विचारलंय. नंतर ना ते विचारल्यानंतर ना ते आपल्याला फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे, की आपल्याला कळलं पाहिजे की √x आलंय, एक्समध्ये आलंय बरोबर. मग नंतर ना जी आपण एक्सची टर्म घेतली तिला पुन्हा डिफरंटिएशन करायचं, आणि तिला पुन्हा डिफरंटिएशन केल्यानंतर जो कॉन्स्टंट आहे तो 0 घ्यायचा, आणि अशा पद्धतीनं मल्टिप्लाय करून दिस इज आवर फायनल आन्सर. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. सो आत्तापर्यंत थँक्यू. लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा आवडल्यास, अँड कमेंट करा. थँक्यू.